महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या नाटकातील सर्वांचे स्वागत करतो. आज आपण इथे PS1 म्हणजे सायकोलॉजी 216 यामधील मी आणि माझे वर्तन या पुस्तकामधील घटक तिसरा या पुस्तकामध्ये घटक तिसरा समस्या परिहार हा अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिलं समस्या परिहार व त्याचे स्वरूप. एखाद्या नवीन किंवा अपरिचित परिस्थितीबद्दल योग्य प्रतिक्रिया शोधून काढण्याची विचार प्रक्रिया म्हणजे समस्या परिहारात्मक विचार होय. चटकन उत्तर तयार नसते व प्रश्न सोडवण्याची निकट असते तेव्हा मनुष्य प्राणी आपल्या प्रतिमा, संकल्पना व पूर्वानुभव यांच्या आधारे मानसिक पातळीवरच उत्तराची शोधाशोध करू लागतो. योग्य उत्तर मिळणे न मिळणे हे त्या व्यक्तीच्या पूर्वानुभव, तर्काच्या भक्कमपणावर तसेच परिस्थितीच्या अनुकूलतेवर अवलंबून असते. आपण आता इथे पाहूयात. समस्या नजरेसमोर आल्या आल्या आपण मनातल्या मनात एका विशिष्ट दिशेने विचार करू लागतो. अगदी समस्येला अचूक उत्तर मिळेपर्यंत तो चालू ठेवला जातो. उत्तर मिळाल्यानंतरही त्याची खात्री करून घेतली जाते तेव्हाच विचार थांबतो. या संपूर्ण क्रियेमध्ये जो विचार आकार घेत असतो त्या प्रक्रियेला समस्या परिहारात्मक विचार प्रक्रिया असे म्हणतात. समस्या नजरेसमोर आल्यापासून उत्तर शोधेपर्यंत जी विचारसरणी कार्यान्वित झालेली असते तिला समस्या परिहारात्मक विचार असे म्हटले जाते. आता आपण समस्या परिहार व विविध तंत्र कोणती ते पाहूया. समस्या व्यवहारिक असो किंवा तात्विक पातळीवरील असो ती सोडवण्याचे जे प्रयत्न केले जातात ते अनेक विध असू शकतात. परिस्थितीच्या गुंतवणुकीचे प्रमाण, पूर्वानुभव आणि बौद्धिक क्षमता या घटकांवर विचाराची कोणती दिशा निवडली जाते हे अवलंबून असते. समस्यात्मक परिस्थितीत समोर ठाकली म्हणजे चहू बाजूनी त्याबाबत सांगोपांग विचार केला जातो. अनेक तर्कवितर्क रचले जातात. आता त्यामधले काही तंत्रे आहेत ती पुढील प्रमाणे आपण ती पाहूया. पहिलं आहे प्रयत्न प्रमाद पद्धती. जेव्हा एखाद्या समस्येला उत्तर शोधायचे काम चालू केले जाते तेव्हा अनेक वेगवेगळ्या दिशांनी प्रयत्न केले जातात, परंतु प्रत्येक प्रयत्नाच्या वेळी त्या विशिष्ट दृष्टीचा वापर मात्र केला जात नाही. चहूबाजूंनी ती वस्तू हाताळली जाते, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. यातील प्रत्येक प्रयत्न हा चुकीचा निघतो, पुन्हा नव्याने सुरुवात केली जाते. ह्याला आपण प्रयत्न प्रमाद पद्धती असं म्हणू शकतो. यांत्रिक पद्धत. पूर्वी जे अध्ययन झालेले असते त्याचाच अतिशय यांत्रिकपणे उपयोग करून नवीन ठिकाणी समस्या परिहारासाठी केला जातो. लहानपणी गणित सोडवताना अधिक असे चिन्ह 2 अंकामध्ये मांडले असतात. त्या अंकांची बेरीज किंवा मिळवणी करायची हे एकदम पक्के लक्षात राहिलेले असते. त्यानंतर गणित सोडवण्याचा सराव बंद असला तरीही 2 अंकामध्ये अधिक असे चिन्ह असल्यास आपोआप त्याची बेरीज केली जाते. पुढचा आहे मर्मदृष्टी पद्धत. मर्मदृष्टी स्वरूपाच्या अध्ययन क्रियेत जी समस्या निर्माण होते ती सोडवण्याच्या दृष्टीने सुरुवातीला काही काळ तसाच लोटतो. या काळात प्रयत्न प्रमादात्मक अनेक हालचाली केल्या जातात. त्यातील बहुतेक हालचाली या अयशस्वी व चुकीच्या असतात. दीर्घ काळाच्या प्रयत्नानंतर ही समस्येला योग्य ते उत्तर मिळत नाही. या कालखंडात वेगवेगळे पर्याय मनासमोर येऊ लागतात. त्यातील अनेक पर्यायाने उत्तरांकडे अत्यंत बारकाईने पाहिले जाते, त्यांची चिकित्सा, तुलना, निरीक्षण केले जाते आणि एका क्षणी विशिष्ट अशा अंतर्दृष्टीचा किंवा मर्मदृष्टीचा वापर केला जातो. कळत नकळत ही मर्मदृष्टी वापरली जाते आणि समस्येला योग्य उत्तर मिळते. पुढचा आहे तर्क पद्धती. तर्क किंवा अनुमान हा एक सुसंगत विचाराचा श्रेष्ठ प्रकार आहे. आपण जो विचार करतो त्यात सुसंवाद असला पाहिजे, तार्किकता असली पाहिजे. समस्या परिहारात्मक विचारात तर अशा तार्किक विचाराचीच खरी गरज असते. झोप झाल्यानंतर उठून खिडकी उघडतो, खाली पाहतो तर रस्ता ओलसर झाला आहे असे आढळते. रस्ता ओला का बरं असा प्रश्न पडतो. बहुधा पाऊस पडला असावा असा विचार आपण करतो. याबरोबरच अनेक पर्याय तपासून त्याची पडताळणी करत असतो. त्यालाच आपण तार्किक किंवा तर्क पद्धती किंवा तार्किक संबंध असं म्हणूयात. पुढचं आहे समस्या परिहार वर्तनाची वैशिष्ट्ये. समस्या निर्माण झाली असे आपण म्हणतो, पण खरे तर समस्या या मुळात अगोदरपासूनच अस्तित्वात असतात. त्यापैकी काही वैशिष्ट्ये ही पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिलं आहे समस्येची जाणीव. वातावरणात बदल होण्याने जी स्थिती बदलते त्यामुळे नव्यानेच एखाद्या समस्येची निर्मिती होते. अशी समस्या सोडवणे आवश्यक असते. अशी जाणीव निर्माण झाली की तेथपासून समस्या परिहारात्मक वर्तनास सुरुवात होते. दुसरं आहे उद्दिष्टान्वये शोध. समस्यात्मक परिस्थितीची एकदा जाणीव निर्माण झाली की उत्तर शोधण्यासाठी व्यक्तीची धडपड चालू होते. अशी धडपड विविधांगी आणि गतीने होऊ लागते. उत्तर मिळवण्याची एक जबरदस्त प्रेरणा निर्माण झालेली असते आणि अशी प्रेरणा व्यक्तीला स्वस्थ चित्त बसू देत नाही. समोर असलेल्या समस्येचे चिकित्सात्मक विश्लेषण करणे, एका निश्चित दिशेने समस्येची मांडणी करून एखादी संकल्पना निर्माण करून
निश्चित उत्तराची कार्यान्वी होणे इत्यादी प्रयत्न या टप्प्यात केले जातात. पुढचं आहे समस्या परिहार. आतापर्यंत सर्व धडपडीस यश प्राप्त होते, सर्व प्रयत्न थांबवले जातात. समस्येस योग्य ते उत्तर मिळाल्याने व्यक्तीवरील ताण तणाव दूर होतो. अर्थातच खूप वेळेपर्यंत त्या प्रश्नाशी व्यक्तीला झगडावे लागते असे असते, किंवा कधी कधी विजेचा दिवा पटकन पेटतो त्याप्रमाणे अचानक उत्तर सुटते. पुढचं आहे प्रचिती किंवा पडताळा. सर्वात शेवटची आणि महत्वाची पायरी किंवा वैशिष्ट्य म्हणजे प्रचिती पाहणे होय. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रयत्नाची जी साखळी निर्माण झालेली असते त्यायोगे एक उत्तर तयार केले जाते. तरीही आपण तयार केलेले उत्तरच बरोबर कशावरून, ते चुकीचे नाही ना, यांसारखे प्रश्न निर्माण होतात. आणि त्याद्वारे समस्या परिहार वर्तनाची वरील जी वैशिष्ट्य आहेत किंवा अवस्था आहेत त्याप्रमाणे परिणाम करणारे अनेकविध घटक आपल्याला दिसून येतात. पुढचं आहे समस्या परिहारावर परिणाम करणारे घटक. पहिलं आहे प्रेरणा. कोणत्या ना कोणत्या प्रेरणेपोटी किंवा इच्छेपोटी मानवी प्राणी समस्या परिहारासाठी धडपडत असतो. खरे तर अनेक वेगवेगळ्या मार्गांचा जरी अवलंब केला जात असला तरी प्रत्यक्ष अचूक असे उत्तर शोधून देणारा एकच मार्ग असू शकतो. या अनुषंगाने योग्य तो विचार करीत राहिल्यास अचूक उत्तर मिळण्याची संभाव्यता निर्माण होत असते. पुढचं आहे मानसिक सज्जता आणि सवय. समस्या परिहार वर्तनाला दिशा देण्याचे महत्वाचे कार्य व्यक्तीच्या प्रबळ इच्छेमुळे किंवा प्रेरणेमुळे होते. अशा सबळ प्रेरणेअभावी समस्या निराकरणाचे प्रयत्न तर केले जात नाहीत, शिवाय त्याला योग्य दिशाही मिळत नाही. त्याचबरोबर व्यक्तीची मानसिक तयारी किंवा सवय यामुळे ही समस्या परिहारावर खूप परिणाम होत असतो. त्याच्यातलं आपण ऋण मनोन्यास किंवा मानसिक सज्जता तयारी ही दोन प्रकारची असते. पूर्वानुभवामुळे नवीन समस्या सोडवण्यास सुलभता निर्माण होते तेव्हा धन मनोन्यास उपस्थित असतो. या उलट पूर्वीच्या अनुभवामुळे नवीन समस्या सोडवण्यास अडथळे निर्माण होतात, तसेच खूप विलंब लागतो, तर कधी कधी समस्या मध्ये सोडून दिली जाते. याला आपण ऋण मनोन्यास असे म्हणतो. पुढचं आहे समस्या परिहाराचे नियम. समस्या समोर आली म्हणजे त्या दिशेने व्यक्ती विचार करू लागते. समस्या परिहारात्मक वर्तनासाठी काही नियमांची अंमलबजावणी करावी लागते. अशा नियमांमुळे समस्या सोडवताना काय करावे आणि काय करू नये हे लक्षात येते. तसेच परिहारात्मक वर्तनास एक विशिष्ट दिशा मिळते. समस्या परिहारात्मक वर्तनात दोन वेगवेगळे नियम आढळतात. पहिला नियम हा प्रसंगाशी संबंधित असतो. ज्या परिस्थितीत एखादी समस्या निर्माण होते त्या परिस्थितीला तो लागू पडणारा असतो. खरे तर हा काही रेडीमेड नियम असत नाही, ती नुसती एक विचारांची कल्पना असते. दुसरा विचार हा वरील परिस्थितीतील घडून आणल्या जाणाऱ्या बदलांच्या संदर्भात असतो असे दिसून येते. पुढचा आहे समस्या परिहाराविषयी आणखी पुढे. समस्या परिहारासंदर्भात जे काही आढळते ते सर्व मानव प्राण्यांसाठी बेतलेले असावे असेच वाटते. अर्थात मानवेतरांसाठी त्याची गरज विशेषत्वाने नसली तरी देखील अनेक प्रयोग हे प्रत्यक्ष मानवावर न करता प्राण्यावर केल्याचे आढळते आणि प्राणी वर्तनात जे आढळते ते मानवांसाठी वापरल्याचे दिसून येते. मानव प्राणी विचार करू शकतो, त्याच्या विचारांची कुवत प्रगत व प्रगल्भशील आहे. बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या मानवास देखील समस्या परिहारात्मक वर्तन करावे लागते. मानवांमध्ये अर्थातच वर्तनात विविधता आढळते. एवढेच नव्हे तर मानवाच्या वयोमानानुसार समस्या परिहारात्मक वर्तनात फेरफार होत असल्याचे दिसून येते. समस्या परिहारासाठी जे वर्तन केले जाते ते वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यात मानवी प्रेरण व मानवास कार्यमग्न ठेवीत असते. समस्या समोर आली असता व्यक्ती एका विशिष्ट दिशेने विचार करू लागते. अशा विचार करताना काही नियमांची अंमलबजावणी करावी लागते. नियमांच्या वापरामुळे प्रयत्नांची दिशा निश्चित होण्यास मदत होत असते. आता आपण पुढील घटक अभ्यासूया. सर्जनशीलता. सर्जनशीलतेचे स्वरूप व सर्वमान्य अर्थ. सर्जनशीलतेचे स्वरूप प्रथम पाहूया. आपण सर्वजण नेहमी विचार करत असतो. मानवेतर प्राणी देखील विचार करीत असतात. विचारांची युक्तायुक्तता आणि उपयोगिता यावरून विचारांचे स्तर किंवा प्रकार निर्माण होतात. विकास होत जाऊन उच्च कोटीचा विचार व्यक्त केला जातो तेव्हा आपण त्यास प्रगल्भ विचार म्हणतो. अशा प्रगल्भ विचारास मानसशास्त्रीय परिभाषेत सर्जनाशील विचार असे म्हणतात. मानवी संस्कृतीचे वैभव उभे करणाऱ्या प्रतिभासंपन्न शास्त्रज्ञ, कवी, संत व कलावंत यांच्या नवनिर्माण क्षम विचार प्रक्रियेला सर्जनशील विचार असे म्हणला येते. आता आपण सर्जनशीलतेचे सर्वमान्य अर्थ पाहूया. सर्वसामान्यपणे एखाद्या नवीन कलाकृतीस जन्म देणे म्हणजे सर्जनशीलता होय. कधी कधी विचारांच्या
स्वैर भटकंतीमध्ये नवीन विचार आणि जुने विचार यांचे सुयोग्य मिश्रण साधले जाते व केवळ योगायोगाने एखादी नवीन कलाकृती जन्मास घातली जाते. या सर्व प्रक्रियेच्यामुळे सर्जनशीलता असते. काही संशोधकांच्या मते सर्जनशीलता ही एक शुद्ध मानसिक प्रक्रिया आहे. सर्जनशील व्यक्ती बुद्धिमान असतातच असे नाही, असे काही जणांना वाटते. अर्थातच हे म्हणजे 100% खरे नव्हे. जनमानसात अशी एक समजूत आढळते की सर्जनशील एक चमकदार गुणविशेष असून तो व्यक्ती जन्मजात आलेला असतो. सर्जनशीलता म्हणजे काही केवळ कल्पनांचा खेळ नाही असे म्हणता येईल. आता पुढचा घटक बघा, सर्जनशील मानसशास्त्रीय अर्थ. रेव हॅडल यांनी सर्जनशीलतेची केलेली व्याख्या अशी आहे की अगदी नव्यानेच निर्माण केलेली एखादी कलाकृती किंवा एकसंघ अशा कलेचा नमुना ज्यामुळे तयार करता येतो अशा कृतीस नवनिर्माण क्षमते सर्जनशील असे म्हणतात. त्याचप्रमाणे आणखीन आपण सर्जनशीलतेची व्याख्या पाहूया. सर्जनशीलता ही एक प्रक्रिया आहे, अंतिम उद्दिष्ट नव्हे. वरील प्रक्रिया उद्यमविषयी असते अशा कृतीतून हित साधले जाईल किंवा समाज हितास त्याचा फायदा मिळू शकेल. सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता यांचा जवळचा संबंध आहे, परंतु बुद्धीच्या समानार्थी शब्दापैकी एक शब्द म्हणून सर्जनशीलतेकडे पाहिले जाऊ नये. पुढचा घटक पाहूया, सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता. सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता यांतील संबंध खूपच मजेशीर आहे. सर्व सर्जनशील व्यक्ती या बुद्धिमान असल्या पाहिजेत असा एक सर्वसाधारण समज आढळला जातो. उच्च बुद्धिमत्ता आणि श्रेष्ठ दर्जाची सर्जनशीलता हातात हात घालून एकत्र राहू शकतील का असा प्रश्न बऱ्याचदा पडतो. सर्व बुद्धिमान व्यक्ती सर्जनशील असतात असे नाही. हे जरी खरे असले तरी बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांच्यातील संबंध खूपच जवळचे आहे. मुलांच्या मानसिक जडणघडणीत अडथळे नसतील, त्यांच्या सर्जनशील विचार निकोप वाढत असेल तर अधिक बुद्धिमान मुलेही अधिक सर्जनशील असू शकतात असे भाकीत मात्र नक्कीच करता येते. सर्जनशील व्यक्तीची लक्षणे. ज्यांची सर्जनशीलता उच्च कोटीची आहे अशा लहान मुलांना, किशोरांचा तसेच प्रौढांचा अभ्यास केला. या संशोधनात सर्जनशीलतेशी संबंधित असा एक गुण काही नक्की करता आला नाही, परंतु सर्जनशील व्यक्तीमध्ये विविध व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आढळली जातात. ही व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील. एक म्हणजे बौद्धिक स्तरीय, कुतूहल, जिज्ञासा, विनोद बुद्धी, आग्रही, मितभाषी, स्वतंत्रतेची गरज, उच्च महत्वाकांक्षी, स्वयंशिस्त, स्वच्छंदी, लवचिकता इत्यादी आपल्याला त्याच्यामध्ये गुणधर्म आढळल्याचे दिसून येते. पुढचा आहे सर्जनशीलतेचे मूल्य. मानवी जीवनात सर्जनशीलतेचे मूल्य खूप महत्वाचे आहे. सर्जनशीलतेच्या अस्तित्वाशिवाय आपले जगणे हे अत्यंत रटाळ, निरस आणि बेचव झाले असते. त्यातले काही कल्पना किंवा काही महत्वाचे मूल्य आहेत ती आपण पाहूयात. पहिला आहे समाधान. ज्या व्यक्ती सर्जनशील असतात त्या नेहमी जिज्ञासू, चिकित्सक आणि कुतूहलयुक्त नजरेने विविध घटकांचा शोध घेणाऱ्या अशा असतात. नेहमी कशाचा तरी शोध घेत राहणं ही त्यांची मानसिक भूक असते. या भुकेपोटी शोध घेणे चालू असते. अशा प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर त्या व्यक्ती समाधानी होतात. पुढचा आहे प्रगती. ज्याप्रमाणे आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मसाल्याचे पदार्थ वापरतो व पदार्थ अगदी चवदार बनवतो, त्याचप्रमाणे आपले जगणे अधिक चवदार बनवण्याचे कार्य या सर्जनशीलतेमुळे होत असते. पुढचं आहे जीवन समृद्धी. सर्जनशीलतेमुळे संशोधन कार्य पार पाडले जाते किंवा ज्ञान संपादन केले जाते. ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या जातात. त्यामुळे एकूणच समाज जीवनात स्थैर्य आणि समृद्धी प्राप्त होते. अशा समृद्धीमुळे माणूस पुन्हा विचार प्रवृत्त होतो, नवीन शोध घेण्यासाठी धडपडू लागतो. या धडपडीतून विकासाला चालना मिळते व समाज जीवन प्रगत होत जाते. पुढचं आहे सर्जनशीलतेतील स्थित्यंतरे. सर्जनशील विचार प्रक्रियेवर जे काही संशोधन झाले त्यावरून एक गोष्ट ध्यानात येते की ती अशी की सर्जनशील विचारांच्या विकासामध्ये निश्चित आकृतीबंध असतो. अगदी सुरुवातीस लहान मुलांच्या खेळण्यात सर्जनशीलता आढळते आणि नंतर दैनंदिन शाळेत प्रगती, करमणुकीचे खेळ यामध्येही दिसून येते. पुढचं आहे लिंग. मुला-मुलींच्या तुलनेत मुले अधिक सर्जनशील असल्याचे आढळते. अर्थातच लिंगभेदानुसार मुला-मुलींना जी वेगवेगळी वागणूक दिली जाते त्याचाच हा परिणाम असल्याचे दिसून येते. स्वतंत्रपणे सर्व व्यवहार करता यावे इतके स्वातंत्र्य मुलांना उपलब्ध करून दिले जाते. पुढचा आहे सामाजिक आर्थिक दर्जा. व्यक्तीच्या सामाजिक आर्थिक दर्जाचा तिच्या सर्जनशीलतेवर परिणाम होतो, हे तर खरे आहे. अर्थात असे असले तरी अपवादात्मक उदाहरणे भरपूर आढळतात. जी मुले उच्च सामाजिक आर्थिक दर्जा असलेल्या कुटुंबात निपजलेली आहेत आणि त्यांना समृद्ध कौटुंबिक पार्श्वभूमी लाभते अशी मुले कनिष्ठवर्गीय
मुलांच्या तुलनेत अधिक सर्जनशील असतात. पुढचा आहे जन्मक्रम. मुलांचा जन्मक्रम आणि त्यांच्या व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये यांच्यावर खूप संशोधन झालेले आहे. मुलांच्या जन्मक्रमाचा आणि त्यांच्यामधील गुणवैशिष्ट्यांचा खूपच जवळचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढचा आहे कुटुंबाचा आकार. मर्यादित लहान कुटुंब आणि संख्येने अधिक असलेले मोठे कुटुंब यामध्ये राहणाऱ्या मुलांची तुलना केली असता असे आढळले की लहान अशा कुटुंबातील मुले ही अधिक सर्जनशील होण्याची शक्यता असते. पुढचं आहे शहरी ग्रामीण वातावरण. मुले ज्या वातावरणात राहतात त्यांचा परिणाम मुलांच्या सर्वांगीण विकासावर होतो. शिवाय सर्जनशीलतेशीही या घटकांचा संबंध असल्याचे आढळते. ग्रामीण विभागातील मुलांच्या तुलनेत शहरी भागातील मुले थोडी अधिक सर्जनशील असल्याची आढळून येते. पुढचं आपण पाहूया सर्जनशीलता शोध आणि संवर्धन. सर्जनशीलता हा गुण अनुवंशाने पुढील पिढीत येत असल्याने त्याच्या विकासासाठी खास असे वेगवेगळे काही प्रयत्न करावे लागत नाहीत. त्याची काही महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊयात. सद्यस्थितीत सर्जनशीलतेकडे पाहण्याचा जो एक नकारार्थी किंवा विरोधी दृष्टिकोन आढळतो तो नाहीसा केला पाहिजे. ज्या वयात सर्जनशील विचार स्फुरतात अगदी त्याच वयात लहान मुलांना अनुकूल समृद्ध वातावरण उपलब्ध करून दिले गेले पाहिजे. पुढचं आपण पाहूया सर्जनशील विचारातील अडथळे. व्यक्तिगत आणि सामाजिक समायोजनासाठी सर्जनशीलता अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे सर्जनशीलतेत येणाऱ्या अडथळ्यांमुळे वरील समायोजनात खूप मोठ्या प्रमाणात बाधा येते. त्यामधील काही धोके आपण पुढील प्रमाणे पाहूयात. पहिला आहे प्रोत्साहनाचा अभाव. व्यक्तिमत्वामधील इतर काही जन्मजात गुणांप्रमाणे सर्जनशीलतेची पाळेमुळे देखील वंशदायक असल्याचे आढळते. त्यामुळे त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अवेळी घेतलेली दखल. सर्जनशील विचारांच्या बांधणीसाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते याची पुरेशी कल्पना आल्याखेरीज योग्य ते वातावरण उपलब्ध करून देता येत नाही. पुढचा आहे प्रतिकूल दृष्टिकोन. मुलांच्या सर्जनशीलतेवर कौटुंबिक सामाजिक घटकांचा खूप परिणाम होतो. एकंदर मुलांच्या सर्जनशीलतेकडे पाहताना अत्यंत प्रतिकूल दृष्टीने पाहिले जाते. कडवट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात आणि दुसरे म्हणजे जी मुले सर्जनशील आहेत त्यांना कसलेही बक्षीस मिळत नाही. अशा दुहेरी नकारात्मक दृष्टीमुळे मुलांची खूप कुचंबणा होते आणि बुद्धिमत्तेच्या तुलनेत सर्जनशील ही काही एवढी महत्वाची नाही असे त्यांच्या अनुभवास येते. पुढचं आहे प्रतिकूल शालेय वातावरण. आयुष्यातील खूप मोठा कालखंड शालेय जीवनात खर्च केला जातो. साहजिकच शालेय वातावरणाचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. प्रतिकूल शालेय वातावरणामुळे तर संपूर्ण जीवनात प्रचंड हानी होण्याची शक्यता असते. पुढे आपण पाहूया सर्जनशील विचारांची अवस्था. प्रत्येक व्यक्ती थोड्याफार प्रमाणात सर्जनशील विचार नेहमीच करीत असते. फरक असतो तो केवळ प्रमाणाचा. काही जणांच्या सर्जनशील विचारामुळे शोध संशोधन केली जाते म्हणून त्यास महत्व प्राप्त होते, तर काही जणांच्या सर्जनशीलतेस इतकी मोठी समाज मान्यता मिळत नाही. त्यासाठी ब्लॅकले यांनी काही अवस्था सांगितल्या आहेत त्या पुढील प्रमाणे पाहून घ्या. पहिला आहे पूर्वतयारी. नवीन कल्पना सुचण्यास अगोदर बरेचसे ज्ञानसंग्रही असावे लागते. शिक्षण हे सर्जनशील विचारास अनुकूल अशी भूमिका तयार करते. स्थापत्यशास्त्राचे शिक्षण घेतलेला मनुष्यच नवीन प्रकारची आकर्षक वास्तू किंवा नगररचनेचा आराखडा करू शकतो. पुढचा आहे परिपोषक किंवा उपवन. सर्जनशील विचारांची ही दुसरी अवस्था देखील खूप महत्वाची आहे. पहिल्या अवस्थेमध्ये योग्य ती पूर्वतयारी करीत असताना त्याच वेळी त्या समस्येस चौफेर विचार केला जात असतो. प्रयत्न प्रमाद पद्धती, मर्मदृष्टी या अध्ययन पद्धतीचा वापर करून समस्या परिहार होत नाही किंवा योग्य ते उत्तर सापडत नाही म्हणून हेतुपुरस्सर आपण विचार करणे थांबवतो. पुढचा आहे अंतःस्फुरण. नावाप्रमाणेच ही अवस्था मर्मदृष्टीच्या स्वरूपाची म्हणजे अचानक उत्तर सापडण्याची असते. उत्तर मिळण्यात जसा अचानकपणा असतो तसेच नाविन्यही असते. यापूर्वीच्या अवस्थेत विचार चालू असताना प्रत्यक्ष दृश्य स्वरूपाचा कसलेही प्रयत्न केले जात नाहीत. पुढचा आहे निकषण. सर्वात शेवटच्या या अवस्थेत प्रचिती पडताळा असेही म्हणतात. अचानकपणे हाती आलेल्या अभिनव उत्तरांची चिकित्सा करण्याची ही अवस्था असते. पुढचा आपण घटक अभ्यासूया अंतर्दृष्टीचा प्रभाव. सर्जनशीलतेच्या ज्या अवस्था वर दिलेल्या आहेत त्यात मर्मदृष्टी किंवा अंतर्दृष्टी यांचा कार्यभाग अत्यंत महत्वाचा आहे. प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न प्रमाद पद्धतीचा मर्मदृष्टी अवलंब असते. समस्या परिहारात्मक वर्तन, सृजनशील विचार प्रक्रिया या देखील मुख्यत्वे करून मर्मदृष्टीवर अवलंबून असल्याचे आढळते. सर्वसामान्यपणे सर्वच व्यक्तीकडून कमी अधिक प्रमाणात अंतर्दृष्टी वापरली जाते. यानंतर आपण पुढचा पाठ अभ्यासूया. घटक 8 व्यक्तिभेद स्वरूप व कारणे.
व्यक्तिभेदाचे स्वरूप किती व्यापक आहे हे आपण पाहिले आहे. आता आपण त्यांच्या प्रमुख कारकांचा विचार करूया. त्यामध्ये पहिलं अनुवंश, परिसर, पर्यावरण, जन्मक्रम, लिंगभेद, वय, संस्कृती, स्वभाव, व्यवसाय इत्यादी घटक अभ्यासणार आहोत. पहिला आहे अनुवंश. दैनिक जीवनात फारच व्यापक आणि ढुबळपणे अनुवंश ही संज्ञा वापरली जाते. शास्त्रीय दृष्ट्या एका पिढीतील गुणवैशिष्ट्ये दुसऱ्या पिढीत ज्या प्रक्रियेने संक्रमित होतात त्या प्रक्रियेला अनुवंश असे म्हणतात. या संक्रमणाला काही नियम आहेत, ते मानवी नियंत्रणापलीकडे आहेत. पूर्व परिपक्व जीव पेशीचे विभाजन होत असताना खालील घटक आपल्याला आढळून येतात. पहिले म्हणजे रंगसूत्राची 2 पेशी जवळ येतात. एकात एक गुंतून रंगसूत्राची एखादी पेशी एकमेकात बदलतात. परत एकमेकांपासून वेगळ्या होऊन त्यांचा विकास होऊ लागतो. पुढचा आहे परिसर किंवा पर्यावरण. व्यक्तिमत्व हे अनुवंश व परिसराचा परिपाक आहे असे म्हटले जाते. पर्यावरण, परिसर ही संज्ञा मानसशास्त्रात फार व्यापक दृष्टीने वापरली जाते. जन्मपूर्व, जन्मोत्तर अशा 2 प्रकारच्या पर्यावरणाचा विचार मानसशास्त्रात केला जातो. जन्मपूर्व मूल आईच्या उदरात असतानाही त्याच्यावर आईच्या प्रकृती, स्वभावांचा, अपघातांचा, तीव्र मानसिक तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. पुढचा आहे जन्मक्रम. अलीकडील बऱ्याच संशोधनात असे दिसून येते की इतर घटकांबरोबर व्यक्तीचा जन्मक्रम हा देखील त्याच्या व्यक्तिमत्वाला घडवण्यात बरेच योगदान देतो. बऱ्याच संशोधनात असे आढळते की प्रथम क्रमांकाचे अपत्य हे जास्त हुशार, जबाबदार असून माता पित्यांना त्याचा आधार वाटतो. या विचाराचा थोडा विचार केला तर त्यातील बरीचशी सत्यता असल्याचे आढळून येते. पुढचा आहे लिंगभेद. मानव प्राण्यात मूळतः निसर्गतः स्त्री पुरुष हा भेद केलेला आहे. त्यामुळे त्यांची शारीरिक ठेवण, शरीरी गोष्टी, कार्यक्षमता यातही भेद असतो हे आपल्याला दिसते. शारीरिक दृष्ट्या पुरुष शक्तिशाली व कणखर असतो, तर स्त्रीला मानसिक सहनशीलतेची परिसीमा म्हटले जाते. पुढचा आहे वय. अजून आपण ह्याच्यामध्ये पाहूया लिंगभेदामध्ये अजून असं सांगता येईल की याशिवाय मुला-मुलींच्या संगोपन पद्धतीतही फरक असतो. मुलीला जास्त नियम पाळावे लागतात, तिच्याकडून जास्त आदर्श वर्तनाची अपेक्षा असते, तर त्या मानाने मुलाला जास्त सूट व शिस्तीत जास्त शिथिलता असते. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात फरक असल्याचे दिसून येते. पुढचा घटक आहे वय. व्यक्ती वर्तनावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये व्यक्तीचे वय हाही एक महत्वाचा घटक आहे. वय म्हणजे व्यक्ती जन्माला आल्यापासून ते आजपर्यंत किंवा आजतागायत जगलेले त्याच्या आयुष्याचे दिवस या शारीरिक वय किंवा तिथी वय असे म्हणतात. पुढचं आपण बघूया संस्कृती. वय, लिंगभेद याप्रमाणेच वर्तनावर परिणाम करणारा आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे संस्कृती. संस्कृती म्हणजे व्यक्तीचे आचार, राहण्याची पद्धत, तिची मूल्ये, भाषा, पोशाख इत्यादी. मनुष्य जन्मापासून मरेपर्यंत कुटुंबातच राहतो, वाढतो. तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचे नीती नियम, आचार विचार आत्मसात करतो व समाजातील एक प्रतिष्ठित समाजमान्य सामाजिक प्राणी बनण्याचा प्रयत्न करतो. संस्कृतीत घरातील वागण्याच्या पद्धतीचाही समावेश झाल्याचे दिसून येते. पुढचा घटक आपण पाहूया स्वभाव, व्यवसाय इत्यादी घटक. विविध संस्कृतीत संवर्धन झालेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा फरक आढळतो हे आपण पाहिले. दीर्घकाळ एक विशिष्ट वातावरणात राहिल्यावर त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या अभिवृत्ती, स्वभाव व इतर व्यक्तिमत्व गुणांवरतीही होत असतो. उदाहरणार्थ जर एखादी माता अतिशय वर्चस्व गाजवणारी असेल तर तिचा मुलगा अतिशय गरीब, शांत किंवा उलट बोलणारा अतिउद्ध असा निपजतो. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या व्यवसायाचा परिणाम तिच्या वर्तनावर म्हणजे पर्यायाने व्यक्तिमत्वावरही होत असतो. त्याचप्रमाणे व्यक्ती वर्तनावर व्यक्तीचे अनुभव, शैक्षणिक पार्श्वभूमी व सभोवतालच्या उद्दीपकाने संवेदनित होणारे संवेदन क्षमता या सर्व घटकांचाही परिणाम होऊन व्यक्तीच्या विविध आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येतो. आता आपण पुढचा घटक 9 बुद्धिमत्ता हा पाहूया. त्यामध्ये प्रथमतः बुद्धिमत्तेची व्याख्या. बुद्धिमत्तेच्या संकल्पनेची सुटसुटीत व्याख्या करणे तितकेसे सोपे नाही. तरीही अनेक मनसशास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेले आहेत व्याख्या बनवण्याचे. पहिलं म्हणजे आपण बघूयात की वर्णनात्मक दृष्ट्या विचार करताना बिबेन म्हणतात बुद्धिमत्ता म्हणजे निर्णय क्षमता, सामान्य ज्ञान, पुढाकार घेण्याची क्षमता, प्राप्त परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता, तसेच योग्य निर्णय, तर्कशुद्ध विचार क्षमता व कोणतीही गोष्ट समजून घेण्याची क्षमता होय असे त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे टर्मन असे म्हणतात की बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त विचार क्षमता होय. पुढे आपण बुद्धिमत्तेचे प्रकार अभ्यासूयात. मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेचे 3 प्रकार सांगितलेले ते असे की अमूर्त, यांत्रिकी आणि सामाजिक बुद्धिमत्ता.
अमूर्त बुद्धी मानवतेवर प्राण्यात नसून त्याचे वरदान फक्त मानवाला मिळालेले आहे. संकेत, अंक, प्रतीके, आकृत्या, सूत्र इत्यादी गोष्टीत अमूर्त बुद्धीचाच वापर होतो. औद्योगिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रात अति किचकट अशा उपकरणांच्या सहाय्याने काम करण्यास यांत्रिकी बुद्धीची आवश्यकता असते. वैयक्तिक व सामाजिक वर्तनात सामाजिक बुद्धीची झलक दिसते. उत्तम विक्रेता, राजकीय, सामाजिक कार्यकर्ता, नेता इत्यादी व्यक्तींना यशस्वी होण्याकरिता सामाजिक बुद्धीचा वापर करावा लागतो. पुढचं आहे बुद्धीचे स्वरूप आणि सिद्धांत. पहिलं आपण स्वरूप बघूया. बुद्धिमत्ता ही संज्ञा दैनंदिन जीवनात आपण फारच सैलपणे वापरतो. बुद्धिमत्ता ही एकाकी क्षमता असून प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेचा आकार लहान मोठा असतो असाही एक समज आहे. परंतु काही शास्त्रज्ञांनी यावर बरेच संशोधन केल्याचे आढळून आले. बुद्धिमत्ता ही एक एकाकी क्षमता नसून ती बहुविध क्षमतांचा समुच्चय आहे. बुद्धिमत्तेच्या चाचण्या बहुधा औपचारिक शिक्षण ग्रहण क्षमतेवर आधारित असल्याचे दिसतात. पुढचा आहे घटक सिद्धांत. मानसमिती सिद्धांत हे व्यक्तिभेदावर आधारित आहे. या व्यक्तिभेदाच्या मापनासाठी मानसशास्त्रीय चाचण्या तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की व्यक्तिभेदाच्या आधारावर अशा क्षमता कोणत्या ठरायचे कसे? यासाठी मानसशास्त्रज्ञ सांख्यिकी घटक विश्लेषण तंत्राचा वापर करतात. पुढचा आहे द्विघटक सिद्धांत. हा सर्वात जुना सिद्धांत चार्ल्स स्पिअरमन यांनी 1927 मध्ये मांडला. त्यांच्या मते विविध कार्यात्मक संलग्न अशा विशिष्ट क्षमता असतात. या क्षमतास एस घटक असे म्हणतात. पुढचा आहे सप्तघटक सिद्धांत. थॉर्स्टन यांनी 1938 मध्ये आपला विचार मांडला. त्यांच्या मते बुद्धीमध्ये 7 प्राथमिक मानसिक क्षमतांचा समावेश असतो. त्या म्हणजे मौखिक आकलन, शब्द सुसंगता, अंक क्षमता, स्थानीय तर्क आणि सहचार्यात्मक स्मृती, संवेदनात्मक वेग आणि सामान्य तर्क. पुढचा आहे गिलफर्टचा त्रिमितीय सिद्धांत. तत्कालीन उपलब्ध असलेल्या अनेक चाचण्यांच्या विश्लेषणावर आधारित हा सिद्धांत गिलफर्टने 1938 मध्ये मांडला. या सिद्धांतानुसार बुद्धिमत्तेचे एकूण 120 घटक आहेत. त्यांचा आकार चौरसासारखा दिसतो असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्यामध्ये निर्मिती, प्रक्रिया आणि आशय यांचा त्यांनी एकूण क्षमता आणि त्याच्यामध्ये अनेक उपघटक त्यांनी सांगितलेले आहेत. पुढचा आहे बोधात्मक सिद्धांत. या सिद्धांतानुसार घटकापेक्षा बुद्धिभेदाचे मूळ कोणत्या बोधात्मक प्रक्रियेत आढळते यावर अधिक भर दिलेला असतो. पहिला आहे कॅटेलचा सिद्धांत. आर बी कॅटेल यांनी 1971 तर जॉर्ज हॉर्न यांनी 1978 मध्ये असे मत मांडले की बुद्धीवर बऱ्याच प्राथमिक मानसिक क्षमतांवर प्रभाव पडतो. त्यात प्रामुख्याने संवेदनात्मक कार्य, संस्करणाचा वेग आणि स्मृती हा क्षमता प्रमुख होत. पुढचा आहे जेन्सनचा सिद्धांत. जेन्सन यांनी 1969 मध्ये बुद्धिविषयक द्विमिती सिद्धांत मांडला आहे. त्यात त्यांनी सामाजिक वर्गामध्ये बुद्धिभेद का आढळतात याची चर्चा केली आहे. त्यांची पातळी 1 वर सहचार्यात्मक क्षमता आहेत, ज्यात अंक प्रत्यावाहन, युग्म साहचर्य अध्ययन, मुक्त प्रत्यावाहन आणि प्रयत्न प्रमाण अध्ययनाचा समावेश होतो. तर पातळी 2 वर संज्ञात्मक क्षमतांचा समावेश होतो, ज्यात समस्या परिहार, संज्ञा निर्मिती, परिवर्तनात्मक तर्काचा समावेश होतो. पुढचा आहे कॅम्पिओनचे सिद्धांत. कॅम्पिओने आणि ब्राउन यांनी 1979 मध्ये आपले विचार मांडताना पुन्हा बुद्धीची 2 संयंत्रणेत विभागणी केली आहे. पुढचा आहे स्टर्नबर्गचा सिद्धांत. अगदी अलीकडे म्हणजे 1985 मध्ये रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी बुद्धिविषयक आपले विचार वेगळ्या पद्धतीने मांडले आहेत. त्यांच्या सिद्धांताचे विशेष म्हणजे त्यांचा विचार माहिती संस्करणाच्या दृष्टिकोनावर तर आधारित आहे. शिवाय त्यात व्यक्तिभेदाचा संबंध सामाजिक, वैकासिक आणि शैक्षणिक परिवाराशी जोडला आहे. त्याने एकूण 3 घटक पहिला आहे मेटा घटक, दुसरा आहे निवर्तनक घटक आणि तिसरा आहे ज्ञानसंपादक घटक. पुढे आपण मानसशास्त्रीय चाचण्या पाहूयात. मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर संशोधन क्षेत्रात विपुल प्रमाणात केला जात असला तरी त्याचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर केला जातो. विविध क्षेत्रात एखाद्या कार्यासाठी योग्य माणसाची निवड करण्याकरता चाचणीचा उत्तम उपयोग होत असतो. पुढचा आहे बुद्धिमापनाची संकल्पना व प्रकार. बौद्धिक क्षेत्रात आपणास व्यक्ती विविधता दिसून येते. एका कुटुंबात जन्मलेल्या एका आईच्या 4 मुलाला बुद्धिमत्तेच्या बाबतीत फरक आढळतो. 2 किंवा अधिक व्यक्तीच्या तुलना करताना बुद्धिमत्ता ही कसोटी मानून तुलना केली जाते. त्या निष्कर्षावरून काही चाचण्या केलेल्या आहेत त्या आपण
पाहूयात. पहिला आहे बुद्धिमापन इतिहास. फ्रान्समध्ये मुलांच्या शालेय प्रगतीसाठी समस्यांचा विचार करताना मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार वर्गीकरण करण्याची जेव्हा गरज असली तेव्हा फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांच्याकडे हे कार्य सोपवण्यात आले. अल्फ्रेड बिने यांनी आपला सहकारी सायमन यांच्या सहकार्याने 1905 मध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी तयार केली. स्टॅनफोर्ड बिनेची बुद्धिमापन चाचणी. पॅरिस येथील शाळेतील मंदमती मुलांच्या मतिमंद मुलांच्या निदान व वर्गीकरणाकरता बिनेनी ही चाचणी 1905 मध्ये तयार केली. हे आपण पाहिले. ही चाचणी त्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरली. पुढे लुईस टर्मने अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात अमेरिकन संस्कृतीवर आधारित या चाचणीची सुधारित आवृत्ती 1916 मध्ये तयार केली. ही चाचणी स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. पुढचा आहे मूलभूत वय. ज्या वयोगटातील सर्व प्रश्न मूल सोडवतील ते त्याचे मूलभूत मानसिक वय धरून पुढच्या वयोगटातील जितके प्रश्न तो सोडवतो तितके मानसिक वयाचे गुणांकन त्याला मिळतात. पुढचा आहे मानसिक वय व बुद्ध्यांक. बिनेची तयारी केलेली चाचणी वयोपातळीवर आधारित होती. त्या वयोपातळीवरील सर्व प्रश्न मूल सोडविल ते त्याचे मूलभूत वय मानून त्याने मिळवलेल्या गुणांकावर त्याचे मानसिक वय निश्चित होते. शारीरिक वय किंवा जन्मवय, तिथी वय व मानसिक वय यांच्या प्रमाणावरून बुद्ध्यांक काढला जातो. पुढचं आहे वेशलरची चाचणी. डेव्हिड वेशलर यांनी विविध वयोगटांकरिता अनेक चाचणी संग्रह तयार केले. त्यात वेशलरची प्रौढ बुद्धिमापन चाचणी, वेशलरची शालापूर्व व प्राथमिक बुद्धिमापन चाचणी आणि वेशलरची सुधारित मुलांची बुद्धिमापन चाचणी या चाचण्यांचा समावेश झाल्याचे दिसून येते. पुढचं आहे बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार. सर्वसाधारण बुद्धिमापन चाचण्या पाहिल्या असता असे आढळते की काही चाचण्यात भाषेचा वापर भरपूर प्रमाणात केलेला असतो, तर काही भाषांपेक्षा कृतीच्या वापरावर भर दिलेला असतो. भाषिक उपयोगावरून आधारित चाचणीचे प्रकार पुढील प्रमाणे दिसतात. पहिला आहे भाषिक शाब्दिक चाचणी आणि दुसरी आहे अभाषिक किंवा अशाब्दिक चाचणी कृती होय. त्यातले भाषिक किंवा शाब्दिक व्यक्ती चाचणी म्हणजे काय, तर ह्या चाचण्यात भाषेचा भरपूर वापर केलेला असतो. एका वेळी एका व्यक्तीचे बुद्धिमापन करता येते. निरक्षर किंवा परकीय भाषेच्या व्यक्तीच्या बाबतीत ही चाचणी वापरता येत नाही. पुढचा आहे भाषिक किंवा शाब्दिक सामूहिक चाचणी. बुद्धिमापन चाचणीतील सुमारे 50 ते 70 मिनिटे अवधी लागतो. त्यामुळे अनेक व्यक्ती किंवा समुदायाकरिता त्या वापरणे अशक्य असते. परंतु व्यावहारिक दृष्ट्या काही वेळा थोड्या वेळात अनेक व्यक्तींचे बुद्धी परीक्षण करणे आवश्यक असते. पुढचं आहे कृती निष्णादन व्यक्तिगत चाचणी. भाषिक चाचणीत भाषेचा विपुल प्रमाणावर वापर केलेला असतो. शिवाय ज्या व्यक्तीला ती भाषा उगत नसते तिला त्या चाचणीचा उपयोग होत नाही, हे आपण पाहिले आहे. ही उणे भरून काढण्याकरता निष्णात कृती किंवा परफॉर्मन्स चाचणीची निर्मिती झालेली आढळून येते. पुढचा आहे मानसिक विकासाची मर्यादा. शारीरिक परिपक्वता व मानसिक विकास यांचा संबंध फार जवळचा आहे. बालावस्थेबरोबरच शारीरिक मानसिक क्षमतांची वाढ होते, तर प्रौढावस्थेनंतर काही क्षमता क्षीण होतात. मानसिक विकासाची कमाल वयोमर्यादेत व्यक्ती विविधता दिसून येते, म्हणजे ती प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत निराळी असल्याचे दिसून येते. पुढचा आहे जनसामान्यातील बुद्धीचे वितरण. बुद्धीचे मापन करणे, बुद्धिमत्तेच्या आधारावर विभागणी करणे अशक्य आहे. त्याशिवाय सामान्य, असामान्य किंवा अपसामान्य असे कसे ठरवता येईल. म्हणून आपण बुद्धिमापन चाचणीच्या आधारे व्यक्तीच्या बुद्ध्यांक काढून मगच तिच्या वर्गीकरणाचे नामकरण करू, म्हणजे व्यक्ती सामान्य आहे की असामान्य की अपसामान्य ते ठरवता येते. पुढचा आहे मनोदुर्बलता. या व्यक्ती सामान्य व्यक्तींपेक्षा कनिष्ठ बुद्धिमत्तेच्या असून जन्मपूर्व किंवा जन्मकाळी किंवा जन्मोत्तर काळात मेंदूला इजा झाल्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास खुंटतो, परिणामी मनोदुर्बलता येते. मनोदुर्बलतेची व्याख्या. एडगर यांनी त्यांची व्याख्या करताना काही लक्षणे सांगितलेली आहेत. ती अशी: वैकासिक व परिपक्वन प्रक्रियेत जिचा विकास खुंटलेला आहे, जिला जैविक घटकांचा आधार किंवा मूळ आहे व जी सुधारण्याच्या पलीकडे आहे, अशी सामाजिक अकार्यप्रवणता म्हणजे मनोदुर्बलता होय. आज अमेरिकेत व परदेशात सर्व ठिकाणी सर्व व्यावसायिक क्षेत्रात मान्य केलेली व्याख्या पुढील प्रमाणे आहे: अपसामान्य बुद्धीमुळे वैकासिक काळात निर्माण झालेली कमकुवत समायोजन वर्तन क्षमता म्हणजे मनोदुर्बलता होय. मनोदुर्बलता स्वरूप. पूर्वीच्या काळी मंदमतित्वाचे बुद्धिगुणांकावरून 3 भाग केले जात होते, जसे सीमागत बुद्धी असलेले किंवा क्षीण बुद्धी, जड बुद्धी, मूढ म्हणजे ज्यांच्या बुद्ध्यांक 20 पेक्षा कमी आहे असे. याशिवाय
पुनर्वसनाच्या दृष्टीने मतिमंदांचे 3 प्रकार सांगितले आहे. अप्रशिक्षणक्षम, कोणत्याही तऱ्हेच्या प्रशिक्षणाचा उपयोग न होणारे. प्रशिक्षणक्षम, विशेष प्रशिक्षणाने थोडाफार उपयोग होऊन, उदाहरणार्थ व्यवस्थापन व सोपी कामे करता येणे. आणि पुढचा आहे अध्ययन पात्र, म्हणजेच प्रशिक्षणाने उत्तम लाभ मिळणारे. गंभीर मतिमांद्य असलेल्या प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकत नाही. पुढचं आपण पाहूया मनोदुर्बलतेची कारणे. जन्मपूर्व किंवा जन्माच्या वेळी किंवा जन्मोत्तर काळात काही कारणामुळे मेंदूला इजा झाल्यास मेंदूचा विकास खुंटतो व परिणामी मनोदुर्बल्य येते, असे वर म्हटले आहे. मतिमंदतेला किंवा काही अनुवंश जबाबदार असला तरी वरील विधानांवरून परिसरातील पर्यावरणातील घटकही तितके जबाबदार आहेत हे लक्षात येत असते. पुढचा आहे मनोदुर्बलतेवरील उपाय. मतिमंद मुलांचा उपचार हे एक अतिशय अवघड कार्य आहे, कारण मेंदूचा विकास खुंटल्यामुळे बुद्धीचा विकास थांबतो व परिणामी मतिमंद मनोदुर्बल्य येते. मेंदूच्या या पेशींना परत जिवंत करून कार्यक्षम करणे अशक्य आहे. मतिमंदांच्या म्हणजे काही तापासारखे आजार नाही की औषधोपचाराने मतिमंद नष्ट होऊन बुद्धी परत सामान्यावर येऊ शकते. पुढचं आपण पाहूया असामान्य बुद्धिमत्ता. त्यातलं पहिलं आहे असामान्य बुद्धिमत्ता, व्याख्या आणि स्वरूप. श्रेष्ठतम बुद्धिमत्ता कुशाग्र नव्हे, श्रेष्ठ निर्मिती क्षमता व अति तीव्र जिज्ञासा प्रेरणा, जिच्यामुळे व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी असून समाजाला विशिष्ट क्षेत्रात उपयुक्त असे योगदान करते, अशा व्यक्तींना असामान्य बुद्धी असलेली व्यक्ती म्हणतात. रेंझुली व इतर सहकाऱ्यांनी सुचवलेल्या आधुनिक व्याख्येतील पुढील बाबी महत्वाच्या आहेत. पहिल्या म्हणजे उच्च प्रतीची क्षमता, बौद्धिक व इतर. उच्च निर्मिती क्षमता, नवीन कल्पना निर्मिती व त्याचा जीवनात उपयोग. कठीण आव्हाने स्वीकारण्याची प्रेरणा, कोणत्याही योजना, प्रकल्प किंवा घटनेकडे दूरदृष्टीने पाहण्याची प्रेरणा व क्षमता. पुढचा आपण पाहूया असामान्य बुद्धिमत्तेचे संवर्धन. असामान्य बुद्धिमत्ता हे निसर्गाने त्या व्यक्तीला दिलेले वरदान आहे. मानसशास्त्रात असामान्य बुद्धिमत्तेचा विचार फार पूर्वीपासून केला गेला. त्यात सौम्य तीव्र स्वरूपाचे मनोविकृत समाजकंठकृती इतकेच नाही तर मद्यपान किंवा इतर मादक पदार्थांचे दीर्घ सेवनाने निर्माण होणाऱ्या मनोविकृतींचीही पोटतिडकीने विचार व अभ्यास केला गेला. मनोदुर्बल्य किंवा मतिमंद मुलांच्या मर्यादित व क्षीण बुद्धिक्षमतेमुळे त्यांच्या अध्यापनाकरिता विशेष कौशल्य व प्रशिक्षणाची गरज भासली जाते. आता आपण पुढचा घटक व्यक्तिमत्व, 10वा घटक व्यक्तिमत्व हा अभ्यास करूया. त्याच्यामध्ये पहिलं व्यक्तिमत्वाचे स्वरूप. व्यक्तिमत्वाची व्याख्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे केली आहे, परंतु दैनंदिन जीवनात आपण व्यक्तिमत्व म्हणजे त्याचे सामाजिक जीवनातील वर्तनातील कौशल्य आणि व्यक्तीची काही गुणवैशिष्ट्ये म्हणतो. व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत, त्यातील 4 महत्वाचे पैलू असे. पहिला आहे गुणतत्व, चारित्र्य. पहिला आहे गुणतत्व, दुसरा आहे चारित्र्य, तिसरा आहे प्रेरणा आणि चौथा आहे स्वभाव व प्रवृत्ती. गुणतत्व म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी असलेली स्थिर व सुस्पष्टपणे जाणवणारी गुणवैशिष्ट्ये होय. पुढचा आहे चारित्र्य. चारित्र्य हे नीतिमत्तेवर अवलंबून असते. चारित्र्यावर म्हणजे सामाजिक दृष्ट्या नीतिवान आदर्श जीवन जगणारा असे म्हणता येईल. पुढचा आहे व्यक्तिमत्वाची व्याख्या. एल नॉर्मनने व्यक्तिमत्वाची व्याख्या करताना म्हटले आहे की व्यक्तीचा बांधा, अभिरुची, वर्तन दिशा, अभिवृत्ती क्षमता आणि अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. तर G.W. ऑलपोर्टने म्हटले आहे की व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निश्चित करणारे त्यांच्या अंतस्थ मानस भौतिक यंत्रणेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. सतत बदलत्या परिस्थितीशी, परिवेशाशी समायोजन करणाऱ्या प्रयत्नात बदलणारे व्यक्तीच्या ठिकाणी आढळणारे सर्व गुणवैशिष्ट्यांची युक्त असे एकमेवाद्वितीय संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्व विषयक सिद्धांत. व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणाऱ्या दृष्टीने अनेक सिद्धांत मांडले गेले. पहिला आहे गुणतत्व लक्षण सिद्धांत. व्यक्तीचे वर्णन आपण विशेषणांच्या आधारे म्हणजेच गुणतत्वांच्या आधारे करतो. उदाहरणार्थ, ती व्यक्ती वक्तशीर आहे, ती व्यक्ती आक्रमक आहे इत्यादी. अर्थातच जे गुण किंवा लक्षणे व्यक्तीच्या ठिकाणी सातत्याने दिसून येतात तीच योग्य लक्षणे आपण वापरतो. पुढचा आहे शरीर रचनेनुसार व्यक्तिमत्व सिद्धांत. शारीरिक
गुणवैशिष्ट्यांवर आधारित वर्गीकरण सर्वप्रथम इसवी सन 400 वर्षापूर्वी हिप्पोक्रेटसने केले. शरीरातील पित्त, कफ आणि रक्ताच्या कमी अधिक प्रमाणावर संबंध जोडणारे त्याचे वर्गीकरण केलेले आहे. तसेच क्रेशमेच्या मते शरीरयष्टी व हर्षविषाद किंवा छिन्न समस्क या वर्तन प्रक्रियेमध्ये परस्पर सहसंबंध आहेत. हर्ष विषाद प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्ये हर्ष व खेदाचे चक्र प्रामुख्याने दिसत असते. पुढचा आहे शेल्डनचा सिद्धांत. हार्वर्ड येथील एक वैज्ञानिक W.H. शेल्डन यांनी 1940 ते 1950 यांच्या दरम्यान क्रेशमर प्रमाणे व्यक्तिमत्वाचे शरीर रचनेवरून 3 प्रकार सांगितले. अर्थातच हे क्रेशमरच्या पुढे प्रगतीचे पाऊल होते. क्रेशमर आणि शेल्डन यांच्या सिद्धांतात बराच फरक होता. तसे पाहता क्रेशमर प्रमाणे शेल्डनने व्यक्तिमत्वाचे 3 प्रकार सांगितले. त्यांच्यात वर्णनात साम्य होते. शेल्डनने सांगितलेले प्रकार पुढील प्रमाणे आहेत. एल्डोमॉर्फी किंवा मेध प्रमाद, मेसोमॉर्फिक म्हणजे स्नायू प्रधान आणि एल्डोमॉर्फिक म्हणजे व्यक्ती ठेंगणी, लठ्ठ, मन मिळवून निश्चित व संतुलित मनोस्थितीची असते. पुढचा आहे प्रकार अ व प्रकार ब व्यक्ती. आधुनिक काळात हृदयविकाराने माणसाची झोप उडवून टाकली आहे, तेव्हा हृदयविकार व व्यक्ती महत्वाचा काही संबंध आहे का? असल्यास त्या संबंधी पूर्वकथन किंवा प्रतिबंधात्मक काही करता येईल का? या विचाराने प्रभावित होऊन शास्त्रज्ञांनी प्रयत्न करून अलीकडे एक नवा सिद्धांत मांडला आहे. पुढचा आहे मनोविश्लेषणात वाद्याचे विचार. व्यक्तिमत्व हा अनुवंश व परिवेश यांच्या सातत्याने होणाऱ्या अंतरक्रिया प्रतिक्रिया यांचा परिपाक आहे असे म्हटले जाते. यात काही संशय नाही. अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा आहे फ्राइडचा मनोविश्लेषण सिद्धांत. व्यक्तिमत्वाविषयीच्या सिद्धांतिक संकल्पना व उच्चार पद्धती म्हणजे मनोविश्लेषण होय. या सिद्धांताचे मुख्यत्वे 3 भाग पडतात. एक म्हणजे व्यक्तिमत्व हा रचनात्मक सिद्धांत असून हा इदी, अहम, परामह ही त्याची महत्वाची अंगे आहेत. आणि व्यक्तिमत्वाच्या गतिशीलतेचे सिद्धांत म्हणजे व्यक्तीच्या ऊर्जा व्यवस्थापन पद्धती ह्यात व्यक्तीची चेतना, अवचेतना अवस्था व स्वसंरक्षण यंत्रणा यांचा समावेश होतो. व्यक्तीची रचना. फ्रायडच्या मते व्यक्तिमत्व मूलतः 3 घटकांचे बनते आहे. इद म्हणजे अविकसित स्व हा व्यक्तिमत्वाचा पहिला मूलभूत घटक असून व्यक्तिमत्वाबरोबरच जन्माला येतो. पुढील वैकासिक अवस्थेत यापासून स्व, अह किंवा परामह निर्माण होतात. पुढचा आहे अह. उपाशी व्यक्तीने कितीही काल्पनिक रुचकर पदार्थ निर्माण केले तरी त्याने त्याची भूक भागत नाही. भुकेमुळे थकलेल्या शरीरास अन्नाचीच गरज असते. अन्नाने प्रत्यक्ष प्रेरणापूर्ती झाल्यावरच शारीरिक संतुलन पूर्ववत होईल व तणाव नाहीसा होईल. पुढचा आहे परामोह. या व्यक्तिमत्व रचनेचा तिसरा व महत्वाचा भाग होय. व्यक्तीच्या समाजीकरणाच्या काळात त्याला शिकवल्या गेलेल्या नीतिमत्ता, मूल्य इत्यादी बाबींचे प्रतिनिधित्व परामोह करतो. युगचे विश्लेषणात्मक मानसशास्त्र. प्रभावी व्यक्तिमत्वामुळे फ्राइडला अनेक अनुयायी मिळाले, परंतु त्याचे विचार न पटल्यामुळे ते वेगळे झाले व त्यांनी आपली स्वतंत्र विचार प्रणाली मांडली. अशा अनुयायात कार्ल गुस्टाव युंगे हे नाव घेतले जाते. पुढचे आहे ॲडलरचे वैयक्तिक मानसशास्त्र. युंग प्रमाणे अल्फ्रेड ॲडलरही फ्राइडचा शिष्य होता, परंतु त्यानेही फ्राइडच्या मानसिक लैंगिक ऊर्जा ही संकल्पना झुगारून देऊन व्यक्तिमत्व विकास व व्यक्तीच्या सामाजिक संबंधाचा सामाजिक संदर्भाचा विशेष महत्व दिलेले आहे. पुढचं हे रॉजर्सचा स्वभाव. कार्ल रॉजर्स यांच्या चिकित्सात्मक मार्गदर्शक केंद्रात मानसोपचार व वर्तन परिवर्तन मार्गदर्शन करीत असतात. त्यांचीही सिद्धांत अनुभवातून जन्माला आला. रॉजर्स हा मनोचिकित्सक असला तरी फ्राइड प्रमाणे त्याचा सिद्धांत अपसामान्य व्यक्तीवर आधारित नसून त्यांचा सिद्धांत केंद्रबिंदू सामान्य व्यक्तीच आहे असं म्हणलं जातं. पुढचं आहे व्यक्तिमत्व विकास. दैनंदिन जीवनात मुलांच्या काही वर्तनाचे कौतुक होते तर काही बद्दल त्यांना राग किंवा नापसंती सहन करावी लागते. मूल लहान असले तरी कौतुक कोणत्या गोष्टीचे होते, कोणत्या गोष्टी स्वीकारल्या जातात हे त्याला कळते. त्यानुसार स्वीकारल्या गेलेल्या गोष्टी ते आत्मसात करत असते. पुढचा आहे मास्लोचा व्यक्तिमत्व वास्तवीकरण सिद्धांत. अब्राहम मास्लो या व्यक्तिमत्व सिद्धांत ही कार्ल रॉजर्सच्या सिद्धांताप्रमाणे मानवतावादी ह्युमॅनिस्ट
मतप्रणालीत मोडतो. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी काही धनात्मक व आशावादी घटक असतात, यावर मार्कने भर दिलेला आहे. या व्यक्तीत काही विशेष गुणधर्म आढळले की अशी कोणत्याही अनुभवाबद्दल त्यांच्या मनात सुस्पष्टता, निस्वार्थी, संपूर्ण एकाग्रता, प्रामाणिकपणा व संपूर्ण तादात्म्यीकरणाची भावना होती. नवीन व्यक्ती व अनुभव यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करणारे, स्वतंत्र, कोणत्याही तऱ्हेचे पूर्वग्रह न ठेवता त्यांचे कौतुक करणारे होते. ते स्वतः अंतस्थ स्वशी सुसंवाद साधून होते. पुढचं आहे व्यक्तिमत्व मापन. व्यक्तीने स्वतःचे प्रश्न उत्तर देऊन स्वतःचेच मूल्यांकन करणे म्हणजे व्यक्तिमत्व शोधन चाचणी होय. किंवा एखाद्या व्यक्तीचे इतरांनी मूल्यांकन करणे म्हणजे पदनिश्चित पद्धती किंवा रेटिंग स्केल होय. पुढचं आहे व्यक्तिमत्व शोधून चाचणी. ही चाचणी प्रश्नावली स्वरूपाची असते. विविध परिस्थितीत आपण कशी प्रतिक्रिया देऊ याबद्दल व्यक्ती स्वतःच उत्तर देते. प्रश्नाच्या उत्तराच्या आधारावर त्या व्यक्तीचे मूल्यांकन केले जाते. उत्तराचे सहज यंत्राद्वारे मूल्यांकन करता येईल अशा स्वरूपाची प्रश्नावली तयार केलेली असते. उदाहरणार्थ एकविध इथे प्रश्नावली तयार केली जाते. पुढचा आहे पदनिश्चयन पद्धती. व्यक्तिमत्व मापनाचा हा दुसरा प्रकार आहे. जेव्हा व्यक्ती स्वतःचे मूल्यांकन स्वतः करते तेव्हा तिच्या व्यक्तिनिष्ठ घटकांचा म्हणजेच तिची चाचणी विषयक अभिवृत्ती, इतरांना आपले चांगले व आदर्श व्यक्तिमत्व दिसावे म्हणून दिलेल्या प्रतिक्रियांचा परिणाम उत्तरातही प्रामाणिकपणावरही होतो. पुढचं आहे प्रक्षेपण तंत्रे. व्यक्तिमत्व शोध चाचणीप्रमाणे काही मर्यादित पर्याय निवडून किंवा उत्तरावर मर्यादा न घालता प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार स्वैरपणे उत्तर देता येतील अशाही काही व्यक्तिमत्व मापन चाचण्या आहेत. व्यक्तिमत्वाचा बराच भाग अचेतना किंवा अबोधावस्थेत दडलेला असतो असे काही मानसशास्त्रांचे मत आहे. पुढचं आहे वाक्यपूर्ती चाचणी. ही एक पेन्सिल कागद चाचणी असून प्रयुक्ताला दिलेली अपुरी वाक्ये पुरी करण्यास सांगितलेले जाते. उदाहरणार्थ मी एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यावर असे अर्थात परिस्थितीनुसार अशी विविध अपूर्ण वाक्य तयार करता येतात. पुढचं आहे रोशार्क चाचणी. हर्मन रोशार्क या स्विस मानस चिकित्सकाने 1920 मध्ये ही चाचणी तयार केली. यात 10 कार्ड असून त्यावर शाईच्या डागाचे किचकट चित्र असते. प्रयुक्त व्यक्तीला प्रत्येक कार्ड पाहून त्यातील काही काय दिसते, हे कशासाठी दिसते हे सर्व निवेदन करायचे असते. पुढचा आहे विशेषात्मक प्रसंवेदन चाचणी. ही चाचणी तिच्या लघु नावाने TAT ओळखली जाते. ही चाचणी प्रक्षेपण तंत्रावर आधारित असते. ही चाचणी हेनरी मरे यांनी हॉवर्ड विद्यापीठात 1930 मध्ये तयार केली आहे. पुढचे हार्ड्समॅनची शाईच्या डागाची चाचणी. ही प्रक्षेपण चाचणी रोशार्क सुधारित आवृत्ती आहे. यात 45 शाईचे डाग असलेले 2 फॉर्म आहेत. प्रयुक्ताने रोशार्क चाचणीप्रमाणे एका कार्डाला अनेक प्रतिक्रिया न देता प्रत्येक चित्राला फक्त एकच प्रतिक्रिया द्यायची आहे. अशा प्रकारे आज आपण इथे जे घटक अभ्यासलेले आहेत त्याच्या पुढचे घटक आपण पुढच्या लेक्चरला